अहो आई, आल्या आल्या इथे कुठे तुम्ही सोफ्यावर पसरलात? ही घ्या चटई, ह्या चटईवरती खाली बसा. यमिनीताईंची सून आशा म्हणाली. यामिनीताई आपल्या सोयऱ्यांच्या घरी आल्या होत्या. त्यांची सूनच त्यांना असे सांगून घेऊन आली होती की आई, काही दिवस तुम्ही माझ्यासोबत माझ्या माहेरी चला. मग तिथे तुमचे थोडे मन रमेल, वातावरण बदलेल, मन प्रसन्न होईल. यामिनीताईंनी आपल्या सोयऱ्यांकडे पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या, हो यामिनीताई, तुम्ही खाली बसा. तुम्ही तर या घरच्याच आहात, परंतु माझ्या काही परदेशी राहणाऱ्या मैत्रिणी येणार आहेत. जर त्यांना समजले की तुम्ही गावंढळ अशिक्षित माझ्या सोयऱ्या आहात तर त्यांच्यासमोर माझा मोठेपणा कमी होईल. आशाच्या आईचे असे बोलणे ऐकून यामिनीताईंच्या डोळ्यात पाणी आले. तिथे गेल्यानंतर त्यांना कोणीही चहासाठी विचारले नाही किंवा त्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. त्या आपली नजर खाली करून सोप्यावरून उठून खाली चटईवर बसल्या. थोड्याच वेळात आशाची वहिनी आली आणि म्हणाली, आई, कामवालीचा फोन आला होता. तिचा मुलगा आजारी आहे, त्यामुळे ती आज कामावर नाही येऊ शकत आणि मला तुमच्या मैत्रिणींना जसे आवडते तसे जेवण नाही बनवता येत. तेव्हा आशा म्हणाली, अगं वहिनी, त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आमच्या आईंना सर्व प्रकारचे जेवण बनवता येते. आई, तुम्हाला वाईट वाटत नसेल तर तुम्ही वहिनीला थोडी मदत कराल का किचनमध्ये? तेव्हा यामिनीताई म्हणाल्या, का नाही बाळा, शेवटी हे सुद्धा माझेच घर आहे. एवढे बोलून यामिनीताई आशाच्या वहिनीची मदत करण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागल्या. तेव्हा आशाची वहिनी म्हणाली, अहो आई, तुम्ही आमच्या घरच्या पाहुण्या आहात आणि तुमची तब्येत सुद्धा ठीक नाही आहे. तुम्ही राहू द्या, मी बाहेरूनच जेवण ऑर्डर करते. त्यावर आशा म्हणाली, वहिनी, तुझ्या का काळजाला आग लागते आहे? जर आईंना काही त्रास नाही आहे तर आई पटापट जेवण तयार करतील. यामिनीताई किचनमध्ये गेल्या. इकडे मात्र मायलेकी सोफ्यावर बसून गप्पा मारू लागल्या. खरं तर त्यांची सून त्यांना हे सांगून घेऊन आली होती की काही दिवस तुम्ही माझ्यासोबत माझ्या आईकडे राहायला चला, तिथे तुमचे मन रमेल. परंतु इथे आल्यानंतर त्यांच्याजवळ कोणी नीट बोलत सुद्धा नव्हते. काही वेळातच पाहुणे आले. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर यामिनीताईंनी सर्वांसाठी जेवण वाढले. तेव्हा यामिनीताईंच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आशाच्या सर्व मैत्रिणी त्यांच्या जेवणाचे कौतुक करू लागल्या. परंतु तेवढ्यातच तिच्या एका मैत्रिणीने आपल्या पर्समधून मोबाईल काढला. तेव्हा तिची तर झोपच उडाली, कारण तिच्या लक्षात आले की पर्समधून तिचा घड्याळ गायब आहे. तेव्हा आशा म्हणाली, काय झालं का की? अगं, माझं 25,000चं घड्याळ चोरीला गेलं आहे. काय? आशा जाणून बुजून आश्चर्यचकित होऊन म्हणाली, पण असे कसे होऊ शकते? इथे तर सर्व माझे आपलेच आहेत. इथे फक्त कामवाली बाहेरची आहे. आशाने यामिनीताईंना आपली कामवाली म्हटले तेव्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आशा आपल्या मैत्रिणीला म्हणाली, तुम्ही थांबा, मी आता हिची झडती घेते. ही आजच नवीन आली आहे, तिचा काही भरोसा नाही. आशा एवढं म्हणाली आणि सर्वांसमोर यामिनीताईंची झडती घेऊ लागली. तेव्हा यामिनीताई आशाच्या आईला म्हणजे विनयाताईंना म्हणाल्या, विनयाताई, तुम्ही हे काय करत आहात? मी कोणतीही चोरी केलेली नाही. अच्छा, मग तुमच्या पदराला हा घड्याळ कसा आला? लाज नाही वाटत का चोरी करताना? एवढे ऐकताच विनयाताईच्या मैत्रिणी यामिनीताईंवर हात उचलतात. तेवढ्यातच संजयने येऊन तो हात पकडला आणि एक जोरदार थप्पड त्या मैत्रिणीच्या गालावरती दिली. खबरदार, असे काही करण्याचा विचार सुद्धा केला तर ही कोणी कामवाली नाही, ती माझी आई आहे. आणि कोणीही जर माझ्या आईच्या इज्जतीची बरोबर खेळण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला. संजयला अचानकपणे तिथे पाहून दोघी मायलेकी घाबरून गेल्या. आपल्या मुलाला समोर पाहून यामिनीताई रडू लागल्या. संजयने आपल्या आईचे डोळे पुसले. तेव्हा त्या म्हणाल्या, बाळा, मी कोणतीही चोरी केलेली नाही, पण माहीत नाही माझ्या पदराला हा घड्याळ कोणी बांधला. तेव्हा आशाची वहिनी समोर येऊन म्हणाली,
तुमच्या पदराला आईने आणि ताईने गुपचूप घड्याळ बांधला होता. मी स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिलं होतं. त्या म्हणत होत्या, म्हातारीने माझ्यावर जे तिच्या मुलासमोर आरोप करून माझा अपमान केला होता, त्यामुळे आज या म्हातारीला चांगलाच धडा शिकवून राहील. हे ऐकून संजयच्या रागाचा पारा 7व्या आसमानावरती चढला होता. त्यामुळे पटकन त्याने आपल्या बायकोच्या गालावर थप्पड मारली आणि रागातच म्हणाला, तुझी एवढी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर असे चुकीची वागण्याची? म्हणूनच तू फोनवर बोलत होती का की आई आजकाल खूप उदास असते, त्यांचे मन इथे लागत नाही. मी त्यांना काही दिवस माझ्या माहेरी घेऊन जाते. त्या तिकडे माझ्या आईला भेटतील, एकमेकींचे सुख दुःख वाटून घेतील, तेव्हा त्यांच्या मनाला सुद्धा बरे वाटेल. काय हेच आहे ते? हीच तुझी आईविषयीची काळजी आहे का? विनयाताई मध्येच म्हणाल्या, नाही बाळा, असे काही नाही. ती तर मजबुरी होती म्हणून सोयऱ्यांकडून. तुम्ही शांत बसा, मी तुमच्याकडून बोलत नाही आहे. आम्हा दोघांचे आपापसात बोलणेच चालू आहे. आपल्या जावयाचे असे रूप पाहून विनयाताई एकदम शांतपणे उभ्या राहिल्या. संजय म्हणत होता की मी सर्व काही सहन करू शकतो, परंतु मी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलेले कधीही सहन करू शकत नाही. मी ह्या अगोदर सुद्धा तुला सांगितले आहे, जोपर्यंत तुम्ही मायलेकी माझ्या आईच्या घरी येऊन माफी मागत नाही, तोपर्यंत माझ्याबरोबर तुम्ही बोलू सुद्धा नका. आणि तू एकटी घरी येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, समजलं? तुम्ही जो माझ्या आईचा अपमान केला आहे त्याची भरपाई तुम्हा मायलेकींना दोघींना करावीच लागेल. एवढं बोलून त्याने आपल्या आईचा हात पकडला आणि तिला घेऊन आपल्या घराकडे निघाला. दोघी मायलेकी शांतपणे त्यांना जाताना पाहत होत्या. संजय आणि आशा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनाही समजले नाही आणि दोघांनीही लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आशाच्या एका गोष्टीने संजय हैराण झाला होता. काय तू वेडा वगैरे झाला नाहीस ना? तुला काय वाटते की लग्नानंतर तुझी आई आपल्याबरोबर राहील? मी तुझ्याबरोबर लग्न करून तुझ्या आईची सेवा करेन, तर मग विसरून जा, मी त्यातील काहीच करणार नाही आहे. मी तुझ्यासाठी तुझ्या म्हाताऱ्या आईचा स्वीकार का करू? माझे सुद्धा काही आयुष्य आहे, माझी एक वेगळी लाईफस्टाईल आहे. मला माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. जर तुला वाटत असेल की तुझ्या आईच्या काळजीपोटी मी 24 तास त्यांची सेवा करू, तर तू त्यांना कोणत्याही वृद्धाश्रमात सोडून ये. त्यामुळे आपल्या दोघांचीही काळजी मिटून जाईल. त्या सुद्धा खुश राहतील आणि आपण सुद्धा मजेत राहू. संजयने तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण लग्नानंतर आशाने पुन्हा संजयकडे यामिनीताईंना वृद्धाश्रमात पाठवण्याची गोष्ट केली. तेव्हा मात्र तो तिच्यासमोर त्या गोष्टीसाठी टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आता आशा यामिनीताईंवर चिडून राहू लागली होती आणि कधीकधी त्यांच्यावर चोरीचा आरोप करत होती. अशा प्रकारे ते हळूहळू संजयला आपल्या बाजूने वळवून त्याच्या आईच्या विरुद्ध भडकवण्याचे काम करत होती. त्यामुळे तो सुद्धा आता त्याच्या आईपासून थोडा दूर दूर राहू लागला होता. एक दिवसाची गोष्ट आहे. अगं ताई, आपल्याच घरामध्ये कोणी सामान लपून ठेवतं का? ही माझी सासू आहे ना, तिची सतत माझ्यावरती नजर असते. कधी पाहावे तेव्हा ती सतत माझ्यावर नजर ठेवून असते. कोणते सामान मी कुठे ठेवते आता बघ. मी तुझ्याजवळ बोलत आहे आणि कपाट उघडले आहे ना, मग नक्कीच कुठून तरी ती लपून पाहत असेल. एक दिवस तिला रंगे हात पकडून चांगला जाब विचारते. आपल्याच घरातील म्हणून काही बोलत नाही, परंतु किती सहन करायचे तूच सांग. आई बाबांना म्हणाली होती की अशा घरांमध्ये मुलींचे लग्न करा जिथे सासरचे सर्व लोक संपून गेले असतील, परंतु त्यांना कोणीच भेटले नाही. वरून माझी नणंद जी तलवारीप्रमाणे सतत माझ्यावर लटकत असते. चल ताई, नंतर बोलते, पहिले काम आवरून घेते. आशा फोनवर आपल्या बहिणीबरोबर बोलत होती.
तेवढ्यात तिची नजर दरवाजावरती गेली. अहो आई, माझ्या रूम बाहेर तुम्ही अशा चोरासारख्या उभ्या राहून काय वाट पाहत आहात? मी पाहिली आहे. जेव्हा पण मी माझे कपाट उघडते तेव्हा तुम्ही कोणते ना कोणते कारण सांगून माझ्या रूमच्या दरवाजासमोर येऊन उभ्या राहता. हे पाहत आहात ना की मी कपाटामध्ये पैसे ठेवते. आता बोला ना, शांत का? चोरी पकडली म्हणून दातखिळी बसली का? मी तर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखते. लपून तुम्ही पैसे काढता आणि जेव्हा तुमची मुलगी किंवा मामा येतात तेव्हा तुम्ही ते पैसे त्यांना देता. मग ते पैसे घेऊन फरार होतात. मग आम्हाला कसे समजणार की पैसे कोणी घेतले? हीच गोष्ट आहे ना. बोला आता, शांत का आहात? आता तोंडात दही जमा करून का उभ्या आहात? आशा आपल्या सासूला यामिनीताईंना बोलत असते. यामिनीताई म्हणतात, अरे देवा सुनबाई, तू अशा गोष्टी करत आहेस. मी तर तुला फक्त एवढंच सांगण्यासाठी आली होती की तू जी काही कामे मला सांगितली होतीस ती सर्व कामे मी पूर्ण केली आहेत. आता मी थोडा वेळ माझ्या पाठीला आराम देते आणि मी माझ्याच मुलाच्या पैशांवर वाईट नजर का टाकेन? काय माझ्या मुलाचे पैसे माझे नाहीत का? ही गोष्ट वेगळी आहे की मी माझ्या मुलाच्या पैशांवर कधीच अधिकार सांगत नाही आणि तू माझ्या भावाला आणि माझ्या मुलीला विनाकारण यामध्ये का गुंतवत आहेस? तुझी सुद्धा आई आणि बहीण आपल्या घरी येते, परंतु आजपर्यंत मी कधीही त्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहिलं नाही. मग तू असा विचार कसा करतेस? त्यावर आशा म्हणाली, अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझ्या बहिणीची आणि आईची तुलना तुमच्या मुली आणि भावाबरोबर करणार आहात. अरे जा जा, कुठे माझी माणसं आणि कुठे तुमची ही लोक? आणि काय म्हणालात तुम्ही? मुलाच्या पैशांवर तुमचा अधिकार आहे. ते कसे? मला पण समजू द्या. यामिनीताई म्हणाल्या, एक आई आपल्या मुलाचे पालन पोषण करून त्याला कमावण्याच्या लायक बनवते. जेव्हा मुलगा कमावू लागतो तेव्हा त्याच्या बायकोचा अधिकार त्याच्यावरती असतो. हे कसे? 27 वर्ष मी मेहनत केली आणि फळ कोणी दुसऱ्याच्या नावावर झाले. ही तर सारासार चुकीची गोष्ट आहे. एक माळी जमिनीची योग्य निगा राखून त्याच्यावर फुलांची रोपं लावून सुंदर बगीचा बनवतो. मग तो बगीचा दुसऱ्यांच्या कोणाचा होऊन जातो, पण त्या माळ्याच्या, त्या फुलांवर, त्या झाडांवर काहीच अधिकार राहत नाही का? सुनबाई, जर मी जिवंत राहिले तर मी तुमची मुले मोठे झाल्यानंतर तुला प्रश्न विचारेन की तुझ्या मुलावर पहिला अधिकार तुझा आहे की त्याच्या बायकोचा? एक गोष्ट बोलू का सुनबाई? सुनबाई, मला माझ्या मुलाची कमाई नको आहे. तुझे सासरे जाण्या अगोदर त्यांनी माझ्या खाण्याचे आणि औषधांची व्यवस्था करून ठेवली आहे. मी तुमच्याकडून अजून काही मागत नाही. मला कमीत कमी इज्जत तर द्या. देवाला तरी घाबर, तुझे सुद्धा 2 मुलगे आहेत. मला तर एकाचा सामना करावा लागत आहे. तुला 2 सुनांचा सामना करावा लागेल. एवढं बोलून यामिनीताई डोळ्यात पाणी आणून तेथून निघून गेल्या. त्या जाताच आशा आपल्या आईकडे आपल्या सासूची तक्रार करू लागली. आई, माझी सासू जाड कातड्याची बनली आहे. तिच्या डोक्यात लगेच कोणतीही गोष्ट उतरत नाही आणि समजतही नाही. हिम्मत तर बघ, माझ्या नवऱ्याच्या पैशांवर स्वतःचा हक्क सांगत आहे. त्यांना माहीतच नाही यांच्यासारख्या महिलांना कितीतरी सुनांनी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आहे. माझे उपकार मान्य ऐवजी मला 4 गोष्टी सुनावत आहे. दोघी माय लेकी यामिनीताईंची चुगली करण्यात व्यस्त होत्या. तेवढ्यातच यामिनीताईंना त्यांच्या मुलीचा रचनाचा फोन आला. तेव्हा आपल्या आईचा दुःखी आवाज ऐकून तिने आपल्या आईला त्या मागचे कारण विचारले. तेव्हा यामिनीताईंनी आपल्या मुलीला हे उत्तर देऊन गोष्ट टाळली की घर आहे तर घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. त्याच्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही. हाच फरक असतो एक समजदार आई आणि नखरेबाज सुनेमध्ये.
घरांमध्ये शांतता राहावी म्हणून प्रत्येक वेळी यामिनीताई आपल्या सुनेच्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होत्या. परंतु त्या तरी किती दिवस हे सर्व सहन करणार होत्या. यामिनीताईंच्या नवऱ्याने त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. आपल्या मुलीचे लग्न करून आता 6 महिने झाले आहेत. 6 महिने झालेही नव्हते तेव्हाच अचानक त्यांचा मृत्यू झाला आणि ते ह्या जगातून निघून गेले. जोपर्यंत ते जिवंत होते तेव्हा त्यांचा मुलगा संजय आणि सुनबाई अशाची हिंमत होत नव्हती की यामिनीताईंना काही बोलू. पण त्यांचे डोळे कायमचे बंद काय झाले आणि सून आणि मुलगा घरावर राज्य करू लागला. आता तर संजयचा सुद्धा आपल्या आईवरचा विश्वास उडाला होता. तो प्रत्येक गोष्ट आता आपल्या आईपासून लपवत होता. जे काही पैसे असायचे ते पैसे तो आता आपल्या बायकोच्या हातात देऊ लागला. एवढेच नाही तर आपल्या बायकोसमोर तो आपल्या आईचा अपमान सुद्धा करू लागला होता. हे सर्व पाहून यामिनीताई खूपच दुःखी राहू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुद्धा हळूहळू कमकुवत होऊ लागले होते. कारण त्यांच्या मनातील दुःख त्या मनामध्येच दाबून ठेवत होत्या. कोणीही त्यांचे दुःख ऐकणारं नव्हतं. मग त्या सांगणार कोणाला काय. वेळ अशीच निघून जात होती. एक दिवस आशा आपल्या त्याच शहरात राहणाऱ्या बहिणीबरोबर मॉलमध्ये फिरण्यासाठी गेली. जाताना ती आपल्या सासूबाईंना म्हणाली, आई जेवण बनवून ठेवा आणि घराची देखभाल सुद्धा करा. मी थोडीशी शॉपिंग करण्यासाठी जात आहे. यामिनीताईचा भाऊ सुद्धा त्या शहरातच राहत होता. त्यामुळे तो 3-4 दिवसांनी आपल्या बहिणीच्या घरी तिची हालचाल विचारण्यासाठी येतच असायचा आणि काही छोटी मोठी कामं असतील तर तो करायचा. यामिनीताईच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांचा भाऊ हा त्यांच्यासाठी एकमेव आधार बनला होता. आज तो येऊन बसला होता. त्याच दिवशी संजय सुद्धा ऑफिसमधून लवकर आला. इकडे तिकडे आशाला शोधू लागला, परंतु ती त्याला सापडली नाही. मग शेवटी तो आपल्या आईला म्हणाला, आई आशा कुठेच दिसत नाही, कुठे गेली आहे का? आणि हे मामा दर 3-4 दिवसांनी काय येतात? मला एक महत्वाचं काम आहे. यामिनीताई म्हणाल्या, बाळा ती सांगून गेली आहे का की ती खरेदी करण्यासाठी जात आहे? बाळा जर तू त्या कामासाठी मला लायक समजत असेल तर तू ते काम मला सांगू शकतोस. एवढे वर्ष तर मी तर तुझी कामे केली आहेत. मी तुझ्या सर्व गोष्टी सांभाळून त्यांच्याकडे लक्ष दिले आहे. त्यावर संजय म्हणाला, हो हो आई, मला माहित आहे. तू केलेले उपकार पुन्हा पुन्हा बोलून दाखवण्याची गरज नाहीये. एक महत्वाची गोष्ट आहे. हे काही पैसे आहेत, ते सांभाळून ठेव. मला विचारल्याशिवाय यातील 1 रुपया सुद्धा खर्च करू नकोस. आणि हे पैसे थोडे लपवून ठेव. कारण आपण घरात असू अथवा नसू, मामा आणि त्यांची मुले त्यांचे घरात येणे जाणे असते. त्या लोकांनी तर घराला आश्रमच समजले आहे. आणि जोपर्यंत मी पैसे मागत नाही तोपर्यंत कोणालाच पैसे देऊ नकोस. त्यावर यामिनीताई म्हणाल्या, अरे बाळा तू काय, सुनबाई सुद्धा असे बोलते. विश्वास नावाची कोणती गोष्ट आहे की नाही? ठीक आहे, दे पैसे, मी कपाटामध्ये ते नीट ठेवते. एवढे बोलून संजयकडून पैसे घेतल्यानंतर यामिनीताईंनी ते पैसे कपाटामध्ये व्यवस्थितरित्या ठेवून दिले. काही दिवसानंतर एक दिवस संध्याकाळी संजय यामिनीताईंना म्हणाला, आई मी ते तुझ्याकडे जे पैसे दिले होते ते मला दे. मला ते पैसे आज परत करायचे आहेत. यामिनीताई कधीच आपल्या कपाटाला कुलूप लावत नव्हत्या. त्याचे कारण म्हणजे आशा नेहमी म्हणायची की तुमची प्रत्येक गोष्ट ही आमची आहे, मग तुम्ही तुमच्या कपाटाला कुलूप लावायचे नाही. आणि जरी कुलूप लावलं तरी चावी माझ्या कमरेला द्यायची. काही वेळातच यामिनीताई कपाट उघडून पैसे काढण्यासाठी गेल्या. तेव्हा पैसे तर तिथे नव्हते, ते गायब झाले होते. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्या परेशान झाल्या आणि विचार करू लागल्या की आता मुलाला काय सांगू. आपल्या आईला असे परेशान पाहून संजय म्हणाला, आई काय झालं? तू असं रिकाम्या हाती का आली आहेस? पैसे दे. अगं ते दुसऱ्याकडून उधार घेतले होते, त्याला आज परत द्यायचे आहेत. जर आज त्याला ते पैसे दिले नाहीत तर विनाकारण तो घरी येऊन बडबड करेल. आता तर यामिनीताईंच्या चेहऱ्यावरचे रंग जणू काही उडालेच होते.
त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, पैसे तर कपाटामध्येच ठेवले होते, ते तिथे दिसत नाही आहे. त्यावर संजय ओरडून म्हणाला, काय? याचा अर्थ तिथे ठेवलेले पैसे तिथे नाहीत. तुझ्याकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? तुझ्या बोलण्याचा अर्थ पैशांना पंख फुटले आहेत का? एका जागेवरून दुसरीकडे उडून जायला मनाई केलेले असताना सुद्धा तू ते पैसे खर्च केले. नाहीतर आम्ही घरी नसताना तू नक्कीच ते पैसे रचनाला किंवा मामाला दिले असणार. यामिनी त्यांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहून लागले होते. त्या म्हणाल्या, बाळा, माझ्यावर कोणताही आरोप करू नकोस. मी ते पैसे नाही खर्च केलेत की नाही तुझ्या बहिणीला दिलेत. ती तर बिचारी वर्षातून एकदा रक्षाबंधनच्या दिवशी इकडे येते. तरी सुद्धा तू तुझ्या बहिणीविषयी असा कसा विचार करू शकतोस? आणि तुझे मामा दर 3-4 दिवसांनी इकडे येत असतील तरी ते फक्त माझी चौकशी करण्यासाठी येतात. तू त्यांच्यावरती संशय का घेत आहेस? थोडा वेळ थांब, सुनबाईला घरी येऊ दे. कदाचित तिला काही गरज पडली असेल, त्यामुळे तिने ते पैसे घेतले असतील. संजय म्हणाला, तू तुझी चुकी आता आशाच्या माथी मारत आहेस. तू पैसे स्वतः खर्च केले नाहीस, रचनाला दिले नाहीस, म्हणजे नक्की ते पैसे मामानी काढले असावेत. ते आले होते ना त्या दिवशी, ज्या दिवशी मी तुला ते पैसे तुझ्याकडे ठेवायला दिले होते, मग तेच घेऊन गेले असतील. यामिनीताई म्हणाल्या, बाळा, नाही रे नाही, तुझा मामा असं कधीच करणार नाही. हे तर चंद्राला प्रकाश दाखवल्यासारखी होईल. ज्या माणसाने तुझे बाबा गेल्यानंतर स्वतःच्या परिवारासह आपल्या तिघांची जबाबदारी उचलली, तो माणूस असे कधीच करू शकत नाही. मला माहित आहे आता त्यांची परिस्थिती पहिल्यासारखी नाही आहे, परंतु ते एवढे नीच काम कधीच करणार नाही. हे काम माझ्या भावाचे नाही. दोघेही आता विचारात पडले होते की शेवटी पैसे कोणी घेतले असतील. तेवढ्यातच आशा बाजारातून ठुमकतच घरी आली आणि संजयला पाहत म्हणाली, संजय, तू एवढ्या लवकर कसा आलास? मी तर सर्वात अगोदरच तुलाच दाखवते. संजय दुःखी स्वरात म्हणाला, काय दाखवणार आहेस? आशा म्हणाली, 1 मिनिट थांब. तिने पटकन एक डब्बा उघडला, त्यातील एक झुमका कानामध्ये घातला आणि म्हणाली, बघ तर जरा कशी दिसत आहे मी या झुमक्यामध्ये. संजयने विचारले, हे झुमके तू कधी घेतलेस? यामिनीताई सुद्धा आश्चर्याने पाहत होत्या. त्या म्हणाल्या, सुनबाई, तू तर सांगितले नाहीस की तू बाजारात झुमके घेण्यासाठी जात आहेस. त्यावर तोंड वाकडे करत आशा म्हणाली, मी तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही काय माझ्या झुमक्यांसाठी पैसे दिले असते? पैसे तर मी माझ्या नवऱ्याचे खर्च करते, मग मी तुम्हाला का सांगू? संजय, त्या दिवशी तुम्ही तुमच्या मालकांबरोबर बोलत होता तेव्हा मी तुम्हाला म्हणाली होती ना की मला हे झुमके आवडले आहेत, मला पैसे द्या. तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? कपाटामध्ये ठेवले आहेत, जाऊन घे. आणि आज तुम्ही दोघी मला विचारत आहात कधी घेतले? मी त्याच दिवशी सोनाराला ऑर्डर देऊन आले होते आणि आज ते आणण्यासाठी गेली होती. सांगा तर मी कशी दिसते? यामिनीताई म्हणाल्या, सुनबाई, तू तर मला सांगितले सुद्धा नाहीस की पैसे काढत आहेस. आणि बाळा, बरं झालं सुनबाईने सांगितले नाही, नाहीतर तू मला, माझ्या मुलीला आणि माझ्या भावाला चोर बनवले असते. एक चांगला माणूस होण्याचा अर्थ नाही हा की कोणीही त्याच्याकडे बोट दाखवावे. मी तुला सांगत होती ना, तुझे मामा असे कधीच काही करू शकत नाही, परंतु तू माझे ऐकले नाहीस. तुझ्या बायकोने पैसे खर्च केले आणि तू आपल्या आईला चोर बनवलंस. चांगली परतफेड केलीस तू माझ्या दुधाची. असे म्हणत यामिनीताई रडू लागल्या. त्यावेळी संजयने आपल्या आईची माफी मागितली आणि त्यांना समजावले. तर कुठे यामिनीताई थोड्या शांत झाल्या. काही दिवस असेच निघून गेले, परंतु आशाच्या हृदयात जणू काही आग लागली होती. तिला काही करून यामिनीताईंचा बदला घ्यायचाच होता. म्हणूनच तर ती यामिनीताईंना आपल्याबरोबर आपल्या माहेरी घेऊन गेली होती, कारण तिथे जाऊन त्यांचा अपमान तिला करायचा होता. आता संजय आपल्या आईला समजावतच होता. तेवढ्यातच आशा टणटण घरात आली आणि यामिनीताईंना उलटसुलट बोलू लागली. त्यावर यामिनीताई म्हणाल्या, सुनबाई, तू आज चांगले केले नाहीस. त्या दिवशी पण तू माझ्या मुलीवर आणि माझ्या भावावर पैशांचा आरोप लावला होता, तरी सुद्धा मी शांत राहिले होते. तेवढ्यात अचानक रचना आपल्या मामांसमोर दरवाजावर आली आणि म्हणाली, आई, तू हे काय बोलत आहेस?
मी आणि मामा दादाचे पैसे का घेऊ? मी तर इथे येत सुद्धा नाही आणि मामा काळजीपोटी तुझी चौकशी करण्यासाठी येत जात असतो. आम्ही या घरापासून दूर काय झालो, लगेच त्यांच्या नजरेत चोर झालो. मी ह्या शहरात कामानिमित्त आली होती, तेव्हा मामा भेटले तर म्हणाले, आलीच आहेस तर आईला बघून जा. बरं झालं मी आली नाही, नाहीतर माझ्या भावाच्या मनातील गोष्ट मला समजलीच नसती. संजय आता काहीतरी बोलणार तेवढ्यातच त्याचे मामा म्हणाले, हद्द पार करतोय संजय तू. मोठा काय झाला, स्वतःचे संस्कार विसरलास? काल परवाच तुझ्या मामाने तुला कसे जगावे हे शिकवले आणि आज तोच मामा चोर झाला. संजय आपली नजर खाली करत म्हणाला, मामा मला माफ करा. तेव्हा यामिनीताई म्हणाल्या, बाळा मी तुला समजावत होते ना की मामा आणि तुझी बहीण असे काम कधीच करू शकत नाही. तू चंद्रावर थुंकून स्वतःलाच लाजवत आहेस. बोलण्या अगोदर आपण विचार करायला हवा की आपण कोणाविषयी काय बोलत आहोत. तू तुझ्या बायकोच्या प्रेमामध्ये एवढा अंधार झाला होतास की स्वतःच्या आईला बहिणीला चोर बनवलंस. यामिनीताईंनी हात जोडून आपल्या भावाचे आणि मुलीची माफी मागितली. तेव्हा संजयचे मामा म्हणाले, ताई आता मी निघतो. कदाचित माझी आता इथे गरज नाही आहे. आता जेव्हा मला भेटायचे असेल तेव्हा मी तुला माझ्या घरी बोलवून घेईन. माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, परंतु माझी मुले कधीच माझ्यावरती शंका घेणार नाहीत आणि यापुढे कधीही घेणार नाही, एवढा तरी विश्वास आहे. मी येतो. त्यावर रचना पटकन म्हणाली, मामा मी तुमच्यासोबत आले होते, आता तुमच्यासोबत परत येते. मला एक क्षण सुद्धा इथे थांबायचे नाही. एवढे बोलून दोघेही निघून जातात. यामिनीताई शर्मेने तिथेच उभ्या राहतात आणि आपल्या मुलाला म्हणतात, आज तुझ्यामुळे मला माझ्या मुली आणि भावासमोर मान खाली घालावी लागली. बाळा अगोदरच तू सुनबाईला थांबवले असतेस तर आज हे सर्व पाहायला मिळाले नसते. या गोष्टीसाठी मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. मी माझी सर्व संपत्ती आणि घर तुम्हा दोघांच्या हवाली यासाठी केले नाही की तुम्ही माझी उरलेली इज्जत सुद्धा मातीमोल करू नये. जर तुला माझ्यावर आणि माझ्या जवळच्या लोकांवर विश्वास नाही तर तू तुझ्या राहण्याची व्यवस्था इतर कुठे दुसऱ्या ठिकाणी कर. आशा काहीतरी बोलणार त्या अगोदरच यामिनीताई म्हणाल्या, तू आता असे काही बोलू नकोस की माझा हात उचलेल. तू मला वृद्धाश्रमात पाठवणार होतीस ना. अगं जिच्या राहण्याचा अजून ठाव ठिकाणा नाही तीच दुसऱ्यांकडे बोट दाखवते. आता तुम्हा दोघांना जरी ह्या घरात राहायचं असेल तर तुम्ही दोघे जाऊन रचना आणि मामाची माफी मागा. त्यावर आशा म्हणाली, तुमच्या मुलीची काय अवकात आहे की मी तिची जाऊन माफी मागावी? माझी काय चुकी आहे? संजय आता काहीतरी बोलणार त्या अगोदरच यामिनीताई म्हणाल्या, संजय जर तुम्हा लोकांना माफी मागायची नाही तर तुम्ही हे घर खाली करा. मी माझ्याच घरात चोर बनून नाही राहू शकत. असे बोलून ते आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा संजय आपल्या बायकोला समजावतो की जर आपण हे घर सोडून दुसऱ्या कोणत्या ठिकाणी राहायला गेलो तर किती खर्च वाढेल. एवढा खर्च करणे माझ्याच्याने परवडणार नाही. त्यात तुझी रोजची नाटकं. तू न विचारताच ते उधार घेतलेले पैसे खर्च केलेत. उद्या सकाळी जाऊन ते झुमके परत कर. सर्व पैसे माझ्याकडे आणून दे, कारण मला ते पैसे त्या माणसाला परत द्यायचे आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर आई खुश राहिली ना नाही तर आपली काही चांगली गोष्ट होणार नाही. आशाने आपल्या आईला सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा तिची आई सुद्धा म्हणाली की जावई बापू जे म्हणत आहे ते ऐक, त्यातच तुझी भलाई आहे. उद्या जाऊन जर तुझ्या सासूबाईंनी सर्व तुझ्या नंदेच्या नावावर केले तर तू काय करणार? तू तर रस्त्यावर येशील आणि मी तुला इथे सुद्धा ठेवू शकत नाही, कारण इथे सर्व तुझा भाऊ पाहतो. आशाला आता सर्व काही समजले होते की आजपर्यंत जे काही ती वागत होती ते किती चुकीचं होतं. यामिनीताई तिला आपली मुलगी मानत होत्या म्हणून माफ करत होत्या, परंतु तिला आता माफी मिळणार नव्हती. तिला आता सरळ रस्त्यानेच चालावे लागणार होते. त्यामुळे तिने आता माफी मागण्यातच आपले भले आहे हे ओळखले होते. मग दोघे नवरा बायको जाऊन रचना आणि मामाची हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात की यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही, आम्हाला माफ करा. शेवटी म्हणतात ना, गर्वाचे घर खाली. आशाला आपल्या नवऱ्याच्या पैशांवर खूप गर्व होता. तिला असे वाटत होते की आपल्या नवऱ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून मी समोरच्यांना किंमतच देणार नाही आणि आपल्या मनाला वाटेल तशी त्यांना वागणूक देईल.
परंतु त्याचे परिणाम तिला भोगावे लागले. म्हणून सर्वांसमोर त्याचे वाईट करण्या अगोदर 1000 वेळा विचार करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.